नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, तू मला वचन दे. कलाचा बायको म्हणून स्वीकार करशील. कधीही तिला कमीपणा देणार नाही. तिला नेहमी आदराने वागवशील. तेव्हा अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणतो की आता मला सगळ्यात जास्त आबांच्या तब्येतीची काळजी आहे. मला आता सगळ्यात जास्त महत्त्वाचे माझ्यासाठी आबा आहेत. आणि तेव्हा मला आबांसाठी त्या खरे बरोबर चांगलं वागण्याचं नाटक जरी करावं लागलं ना तरीसुद्धा मी करेन, असं आता अद्वैत म्हणतो. तेव्हा इथे आबा म्हणतात, अरे अद्वैता, काय विचार करतोयस तू? मला शब्द देशील ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही काय बोलताय हे माझ्या लक्षात येत आहे. तेव्हा तुम्ही आता आधी बरे व्हा, दुसरी कसलीही काळजी करू नका, असं अद्वैत म्हणतो. त्यानंतर श्रीकाका आता रजनीला एका बाजूला हात खेचून घेतात आणि म्हणतात की काय गरज आहे तुला रजनी त्या दीड दमडीच्या मुलीसाठी सरोजवहिनीबरोबर वाद घालायची. सरोजवहिनी जे काही करतात, जे काही बोलतात ते अगदी बरोबरच असतं. तेव्हा मी तुला शेवटचं सांगतोय, सरोजवहिनीबरोबर वाद घालायचा नाही. त्या नेहमी बरोबर बोलतात, चुकीचं काहीही बोलत नाही, कळलं तुला? आणि याच्या पुढे जर तू सरोजवहिनीबरोबर वाद घातलास त्या मुलीसाठी तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर इथे संगी म्हणत असते, अहो इथे आपल्या कलेला माहिती नाही आहे की काय घडलंय ते. आबाजींची तब्येत बिघडले हे कलेला सांगायला हवं ना. तेव्हा इथे काका म्हणतात की अगदी बरोबर, तिलासुद्धा कळायला हवं. जा संगे, तू कलेला सांग आणि तिलासुद्धा खाली घेऊन ये. तेव्हा संगी आता कलाकडे जात असते. तेव्हा सरोज म्हणते, कुठे चाललात तरा? तेव्हा संगी म्हणते की कलेला माहिती नाही आहे ना आबाजींची तब्येत बिघडले ते, त्याच्याबद्दल सांगायला हवं म्हणून जाते. सरोज म्हणते की हे सगळं तुमच्या मुलीमुळेच झालंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ती स्वतःहून गेली आहे ना वरती तरा, मग स्वतःहूनच खाली येईल. तिला बोलवायला जायची काही गरज नाही आहे. मुकाट्याने तिथे एका जाग्यावरती उभ्या राहा, असं सरोज संगीला म्हणते. तेव्हा इथे आता काजलला खूपच जास्त वाईट वाटतं ज्या पद्धतीने सरोज इथे संगीबरोबर बोलत असते. त्यानंतर अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही ठीक होईल. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तेव्हा अद्वैतने आता मनाशी ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा खरे बरोबर चांगलं बोलायचं, जेणेकरून इथे आबांना बरं वाटेल. तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते, सरोज वहिनी, तू यांना तर इथे थांबवलंस ग, पण अद्वैतला कसं काय थांबवशील? तो बघ अद्वैत आता गेलाय बायकोकडे. कशाला गेला असेल तिच्याकडे आता? तर इथे आता आबा म्हणत असतात की आई अंबाबाई, सगळं काही ठीक होऊ दे. कला या घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी कधीही नाराज होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. अद्वैत आणि कलाचा संसार हा सुखाचा व्हावा. तर इथे अद्वैत येतो. तेव्हा कलाला खूप जास्त राग आलेला असतो. अद्वैत काही बोलायला जाणार, कला म्हणते की चांदेकर बस, आता अजून माझ्यामध्ये अपमान सहन करायची ताकद नाही आहे. झाला तेवढा अपमान पुरे झाला. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे मला काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे. तेव्हा कला म्हणत असते, काय ऐकून घ्यायचं आहे मी आता? आतापर्यंत ऐकूनच तर घेत होते. आज किती आनंदी होते मी, पण या घरामध्ये मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही आहे, हे पुन्हा एकदा या घरातल्या लोकांनी सिद्ध केलेलं आहे. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर, या पूजेला मी मनापासून बसले होते, पण तू काय केलंस? सगळ्यांसमोर पुन्हा एकदा माझा अपमान केलास. मला माहिती आहे तू म्हणशील की तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण जसं तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तसं मलाही तुझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतंच ना. जसं तुला माझ्याबरोबर ह्या विधी करायची नाही आहेत तसं मलासुद्धा तुझ्याबरोबर विधी करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तरीसुद्धा सगळ्यांसाठी मी हे सगळं मनापासून करत होते ना. मग तुलाच काय मध्ये झालं? तू सुद्धा इथे माझा वापरच करून घेतोयस, म्हणजे समाजासाठी सोयीस्कररित्या मला बायको म्हणून वागवतोस आणि जेव्हा कुणीही नसेल तेव्हा सोयीस्कररित्या मला बाजूला करतोस. याला काय म्हणतात चांदेकर? म्हणजे तुझ्या फायद्यासाठी तू फक्त माझा वापर करतोयस का? जेव्हापासून लग्न करून मी या घरामध्ये आले मी सगळ्यांचा विचार करते आणि तू काय करतोस? फक्त माझा अपमान करतोस. मी काय चुकीचं केलं या घरामध्ये आल्यापासून? मी जे काही करते ते सगळं मनापासून करते. वटपौर्णिमेची पूजासुद्धा आणि उपवाससुद्धा तुझ्यासाठी मी मनापासूनच केला होता ना, पण तू तेव्हासुद्धा माझा अपमान केला होतास. आणि आता मंगळागौरीच्या पूजेलासुद्धा मी सगळं काही मनापासून केलं होतं आणि तरीसुद्धा तू माझा अपमान केलास. या घरामध्ये सतत माझ्या आईवडिलांचा आणि माझा अपमान होत असतो का बरं? या घरामध्ये तुला एक वागणूक आणि मला एक वागणूक, असं का?
हा भेदभाव कशासाठी? लग्न तुलासुद्धा करायचं नव्हतं, मलासुद्धा करायचं नव्हतं. तरीसुद्धा लग्न करून मी तुझ्या घरामध्ये आले. तू श्रीमंत आहेस, हे घर तुझं आहे आणि तुझ्या घरामध्ये मी राहते म्हणून मला अशी वागणूक भेटते का? तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, आता मी शेवटचं सांगते. या घरामध्ये मी माझा अपमान आता सहन करून घेणार नाही, कळलं तुला? तेव्हा इथे अद्वैत आता कलाच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला म्हणतो की खरे तू माझं एकदा ऐकून तरी घे ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अजून मी तुझं काय ऐकून घ्यायचं आहे? अरे आत्तापर्यंत मी फक्त तुझं ऐकतच आली आहे आणि तू माणसाजवळ बोलत नाही रे. तू माणसाला आहे ना ऐकवत राहतोस. त्याचा मागचा पुढचा तू विचारसुद्धा करत नाही की समोरचा माणूस तुझ्या बोलण्यामुळे किती दुखावला जातो, किती हर्ट होतो, त्यालासुद्धा वाईट वाटत असेल. हे बघ चांदेकर, मलासुद्धा मन आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, मी बोलले म्हणून आबांना वाईट वाटलं, म्हणून आबांची तब्येत बिघडली, घरातलं वातावरण बिघडलं, असंच बोलणार आहेस का तू आता? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हे बघ खरे, मला मान्य आहे, मी जे काही बोललो ते चुकीचं होतं. मी खूप इरिटेट झालो होतो, त्याच्यामुळे मी तसं बोललो. पण आता याच्यापुढे मी तुझा कधीही अपमान करणार नाही. तुला वाईट वाटेल असं मी कधीही बोलणार नाही. माझ्याकडून तू कधीही हर्ट होणार नाही. तर इथे अद्वैत म्हणतो, आता प्लीज, आता सगळं काही सोडून माझ्याबरोबर खाली चल. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की बघितलंस ना सरोज वहिनी, मगाशी अद्वैत गेलाय बायकोच्या रूममध्ये आणि अजूनपर्यंत खाली आलेला नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते, आबांची तब्येत बिघडली ना म्हणून तो चिडला असेल आणि तिला जाऊन सुनावेत असेल आता हवं तेवढं. तेव्हा सरोज आता वेगळं म्हणत असते. तरी ते रोहिणी म्हणत असते, तुला जे वाटतंय ना ते मला वाटत नाही आहे. मला असं वाटतंय की बायकोला मनवायला गेला असेल, रागवली आहे ना ती आता म्हणून. तेव्हा सरोज म्हणते की असं अजिबात होणार नाही. अद्वैत असं कधीच करणार नाही आहे. तो कधीही त्या मुलीला मनवायला जाणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणते, हो का? मग बघ तिकडे, अद्वैत त्या मुलीचा हात पकडून तिला खाली घेऊन येतोय. तर इथे अद्वैत आता कलाचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो. तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. अद्वैतने आता वचन दिलेलं असतं की कलाचा अपमान होणार नाही, ती कधीही हर्ट होणार नाही, निदान माझ्याकडून तरी. तरी इथे आता रोहिणी म्हणत असते, जेव्हा जेव्हा या मुलीला खाली पाडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा असं काहीतरी जरूर घडतं की ही सगळी काही बाजी पलटून टाकते. तरी इथे सोहम आबांना बाहेर घेऊन आलेला असतो. तेव्हा आबा दोघांना एकत्र बघून खुश होतात. तेव्हा रजनी म्हणते, बरं झालं कला तू खाली आलीस. नवरा जेव्हा मनवायला आला तेव्हाच खाली आलीस का? ते सुद्धा त्याचा हात पकडून. तेव्हा इथे कला लगेच त्याचा हात सोडते. तेव्हा रोहिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते, हा अद्वैत खरोखर तिला मनवायला गेला होता की काय? म्हणजे या दोघांना मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण हे दोघंजणं पुन्हा एकत्र येतात. तर इथे अद्वैत म्हणत असतो की जे काही मी मगाशी बोललो ते चुकीचंच होतं. खरे इथे रागावून निघून गेली त्याच्यामध्ये काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही. तिच्या जागी जरी दुसरं कुणी असतं तरीसुद्धा असंच रिॲक्ट झालं असतं. इथे तिचा अपमान झाला, तिच्या आईवडिलांचा अपमान झाला, ती रागावून निघून गेली, ते बरोबरच होतं. जे काही घडलं ते घडायला नको होतं, कारण त्याची काहीच गरज नव्हती. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की काय बोलतोयस तू अद्वैत? तू या मुलीची बाजू घेतोयस आणि सगळ्यांना खोटं ठरवतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई मला असं म्हणायचं नाही आहे, पण आता आपण उत्तर पूजा करून घेतली तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. तेव्हा इथे आबा म्हणतात, अगदी बरोबर बोललास तू अद्वैत, आधी उत्तर पूजा होऊ दे, मग आपण नंतर जे काही बोलायचं आहे ते बोलू. तेव्हा इथे आबा म्हणत असतात, सूनबाई बरं झालं तू खाली आलीस, चला आता उत्तर पूजा करून घेऊया. कला म्हणते, आबा काय झालं, तुमची तब्येत ठीक आहे ना? सोहम तू असं का पकडलंयस आबांना? तेव्हा सोहम सांगायला जाणार की आबांना चक्कर आली होती, आबांना इथे खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या आधी आबा म्हणतात की ते सगळं नंतर, आधी आपण उत्तर पूजा उरकून घेऊया. कला म्हणते की आबा मला माफ करा, मगाशी मी अचानक अर्धवट पूजा सोडून गेले, देवी आईसुद्धा नाराज झाली असेल, त्यासाठी मी माफी मागते. आबा म्हणतात की तुला तुझी चूक कळली ना सूनबाई, आता माफी मागायची गरज नाही आहे, चला आता पूजेला बसा बरं दोघंजणं. तेव्हा अद्वैत आणि कला आता पूजेसाठी बसलेले असतात. तेव्हा इथे कला मनापासून पूजा करतच असते, पण अद्वैतसुद्धा तिला आता साथ देत असतो, कारण अद्वैतला सुद्धा आता आबांमुळे त्याची चूक लक्षात आलेली असते. जे काही पूजेमध्ये झालेलं असतं ते सगळं चुकीचं असतं हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. त्यानंतर इथे दोघेही आता देवाचा आशीर्वाद घेतात आणि पूजासुद्धा पूर्ण होते. संध्याकाळी सगळ्या बायका आता मंगळागौरीचे खेळ खेळायला आलेले असतात. तेव्हा आता खेळ सुरू होण्याच्या आधी कलाला उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा कला आता पुन्हा एक छान उखाणा घ्यायला जात असते. त्याच्या आधी बायका म्हणतात, काय झालं विचार करतेस, उखाणा येतो ना तुला घ्यायला? तेव्हा रजनी म्हणते की आमच्या कलाला काय नाही येत असं नाही, तिला सगळं काही येतं, उखाणासुद्धा खूप छान घेते ती. तेव्हा इथे कला खूप छान असा उखाणा घेते. तेव्हा बायका कौतुक करतात, म्हणतात, अरे वा, माहेरचं आणि सासरचं
समतोल राखून तू हा उखाणा घेतलेला आहेस. दोघांनी सुद्धा कौतुकच केलं पाहिजे. तेव्हा इथे आता खेळाला सुरुवात होणार असते. रोहिणी म्हणत असते, सरोजबाईंनी बघितलंच ना, म्हणजे आपण ह्या कलाची मंगळागौरी खराब करण्याचा विचार करत होतो, पण इथे तर आता कला हिरोईन झाले. अद्वैतने हिची बाजू काय घेतली. सगळेजण आता कलाच्या मागे पुढे करायला लागले. आबांची तब्येत हिच्यामुळेच बिघडली होती ना, पण त्याचं कुणाला काही आहे का. तर इथे आता खेळाला सुरुवात होते. कला आणि रजनी आधी इथे फुगडी खेळायला सुरुवात करतात. त्यानंतर विहीनबाईंनी खेळायचं म्हणून संगीला पुढे केलं जातं आणि रोहिणी तिकडून सरोजला पुढे करते. तेव्हा दोघीजणी आता हात पकडतात आणि आता सगळ्यांसाठी थोडीशी इथे आता फुगडी खेळतात. त्यानंतर सांगितलं जातं की आता सासू आणि सुनेने फुगडी खेळली पाहिजे. तेव्हा कला आणि सरोज आता फुगडी खेळायला येतात. तेव्हा इथे सरोज आता तिचा हात पिरकळायचा प्रयत्न करत असते. कलाचा हात दुखायला हवाय म्हणून ती तिचा हात आता इथे दुखवण्यासाठी तिला चिमटासुद्धा काढत असते आणि नंतर कलाला ती सोडून देते आणि खाली पाडते. तेव्हा इथे कलाला फार वाईट वाटतं. सरोजला त्याचं काही वाटत नसतं. तेव्हा कला म्हणते, सॉरी, माफ करा, माझा साडीमध्ये पाय अडकला आणि म्हणून मी पडले. तेव्हा इथे बायका म्हणत असतात की सासूला सांभाळून घेतलंस, त्याच्यातूच तुझं सगळं काही आलं, खूपच जास्त छान मुलगी आहेस तू. तेव्हा सरोज म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं होतं ना, माझ्या मुलापासून तू लांब राहायचं, तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस. तुझ्याकडून मी सहीसुद्धा घेतली, तू विसरलीस का. माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतेस का. मी अजिबात खपून घेणार नाही, हे लक्षात ठेवायचं. माझ्या मुलापासून दूर राहायचं. आणि ती लाटण्याने तिच्या हाताला मारण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे पोरी पिंगा ग हा गेम खेळला जात असतो. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की पोरी पिंगा ग पोरी पिंगा, माझा मुलगा ग तुझा जावई ग, किती खमका ग पोरी पिंगा. तेव्हा इथे आता संगी म्हणत असते, माझी मुलगी ग तुझी सून ग लक्ष्मीचं ग रूप पिंगा, असं आता संगीसुद्धा म्हणते. तेव्हा सरोज आता कलाकडे रागाने बघायला लागते. त्याच्यानंतर इथे कलाला सुद्धा आता पुन्हा एकदा उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा कला खूपच जास्त सुंदर उखाणा घेते. कला म्हणते, खरेंच्या घरामध्ये संस्कारांमध्ये वाढले, चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आले.